रामराम मंडळी, शुभ संध्याकाळ। आज आम्ही गावातल्या देवाचं दर्शन घ्यायला आलोत आहे। नाथ साहेबांचं हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। काल यात्रे दिवशी इथे पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि आता शांत वाटतं एकदम। पूर्ण फॅमिली बरोबर आलो आहोत। त्या दिवशी यात्रेला खूप गर्दी होती, सगळ्यांना व्यवस्थित दर्शन मिळालं नाही। मग आज आम्ही पुन्हा आलो मंदिरमध्ये दर्शन घ्यायला, भैरवनाथ। अशी बोलते बघा, बघ मग शिवशंभो शिवशंभो, हर हर महादेव। हे भैरवनाथा, निरोगी ठेव। हे आहे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर। काल खूप गर्दी होती, आज एकदम मस्त दर्शन झालं आहे ना। किती छान आहे ना। यांचं दर्शन घेतलं ना, असं वाटतं सगळी कामं पार पडणार। नंतर आम्ही मोरगावला आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। एक गंमत झाली। ॲक्च्युली दुर्वा आणि फूल घेतलं होतं ना, आमच्या छोट्या बेबीने एवढं घट्ट पकडून ठेवलं होतं, सोडतच नव्हती। पहिल्यांदा असं झालं की आम्हाला बाप्पाचं दर्शन आत येताच मिळालं। कसलीही गर्दी नव्हती, लोक दर्शन घेऊन खाली बसले होते त्यांचं नाव जपत। एवढं छान वाटलं ना, खूप छान वाटलं डायरेक्ट दर्शन। नंतर ही छोटी आहे ना, मी ते भटजी आहेत त्यांना कन्व्हिन्स केलं की पहिल्यांदा येते छोटी आमची, तर बाप्पाच्या पायावर तिचं दर्शन घेऊ द्या। त्यांनी लगेच ऐकलं, बाप्पाच्या पायावर तिचं दर्शन केलं। खूप छान वाटलं, कारण ती पहिल्यांदा आली होती, तर मस्त वाटलं, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह। तुम्हाला माहिती आहे, मला मोगऱ्यांच्या फुलांचा वास खूप आवडतो, त्यामुळे ना मी प्रत्येक देवाला ना मोगऱ्यांच्या फुलांचाच हार वाहते। मला खूप फ्रेश वाटतं, म्हणजे छान वाटतं, एकदम प्रसन्न। आणि एकदा तरी वास घेते मी। ओम गणपते नमः, ओम गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया।